नमस्कार अमरावती। अमरावती शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या बिझीलँड मार्केटमधील आराधना फॅशन मॉल येथे झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा नांदगावपेठ पोलिसांनी केला। या प्रकरणात चोरीतील मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली। पोलिसांनी या कारवाईत सुमारे 1,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। फिर्यादी टिकमचंद शिवाजी निमकरोडीवाल वय 58 वर्ष राहणार बडनेरा यांनी 1 मार्च 2026 रोजी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। 27 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 10 वाजता त्यांनी बिझीलँड मार्केटमधील आराधना फॅशन मॉल दुकान बंद करून घरी परत गेले होते। दुसऱ्या दिवशी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी दुकान उघडले असता दुकानातील काउंटर मधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले। दोन्ही काउंटर मधून सुमारे 42,000 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळून आले। या तक्रारीवरून नांदगावपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता। तपासादरम्यान नांदगावपेठ पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढला। या तपासात विशाल उर्फ यश यादव डोंगरे वय 22 वर्ष राहणार चेंदोळा धसकट तालुका तिवसा जिल्हा अमरावती याचे नाव समोर आले। पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। आरोपीने बिझीलँड मार्केट येथील आराधना फॅशन मॉल मध्ये चोरी केल्याची कबुली दिली। या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपासात आरोपीने आणखी एका चोरीच्या गुन्ह्याची सुद्धा कबुली दिली। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात नांदगावपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, पोलीस कर्मचारी राजाभाऊ राऊत, पोलीस कॉन्स्टेबल राजीव खान, निलेश साविकार, शोएबुद्दीन सय्यद, वैभव तिखिले, अमित ढोले आणि वैभव धुरंदर यांनी केली।